जे बोलण्याची संधी मिळाली यासाठी अगोदर सगळ्यांचे आभार मानतो। प्रत्येक गावाची ही भौगोलिक परिस्थिती, इन्कम ऑफ सोर्सेस आणि बायोडायव्हर्सिटी ही वेगवेगळ्या पद्धतीची असते, तर त्याच्यामुळे समस्याचे प्राधान्यक्रम सुद्धा प्रत्येकाचं वेगवेगळं असेल। माझ्या गावामध्ये जवळपास 93% अबोव्ह इरिगेशन आहे आणि पिण्याची चांगल्या पाण्याची व्यवस्था आहे, तर त्याच्यामुळे माझ्याकडे समस्या पाहिजे तशी नाही। पण सगळ्यात पहिली आणि मोठी समस्या म्हटलं तर शेतीचं नुकसान आणि कीटकांमध्ये होणारी वाढ आणि उत्पन्नाचा घट। मला माझ्या गावामध्ये असं बरेचदा पाहता आलेलं आहे आणि त्या गोष्टीचं आज दुःख वाटते की अनेकदा सोयाबीन पेरून ते कापणीपर्यंत येतच नाही आणि इथं फार मोठं नुकसान होतं। हे सगळ्यात पहिली त्यामधली समस्या आहे। त्यानंतर मला दुसरी समस्या असं वाटते, गावात उपलब्ध रोजगार आणि जो स्थलांतरणाचा जो विषय आहे, माझ्या गावची लोकसंख्या 23 ते 24 आहे आणि माझ्या गावचं वोटर 21 आहे आणि याच्यातले जवळपास 450 ते 500 लोक हे बाहेर राहतात, फक्त वोटिंगच्या वेळेसच गावात येतात। म्हणजे स्थलांतर का करायला लागलं की शेतीपासून रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही किंवा गावात होऊ शकला नाही, त्याच्यामुळे स्थलांतर वाढलं, ही दुसरी समस्या आहे। आणि तिसरी महत्वाची समस्या मला अशी यामध्ये वाटते की पशुधनामुळे शेतीवर खूप मोठा उपस्मार पडलेला आहे, कारण की माझं गाव 100% शेतकरी गाव आहे, तर पशुधनामुळे बायोडायव्हर्सिटीला जे गाईचं शेण आहे, गोबर, त्याच्यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त असतं आणि शेतीची जे कस आहे, त्याची जी उपजाऊ पद्धत आहे, आज रासायनिक खतामुळे एकदम वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे। तर त्यामध्ये जैव शेती किंवा जी विविध ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे। 3 क्रम इथे मला सांगावंसं वाटते, इथं माझं संपलं, पण मला एक शेवटीचं सांगावंसं वाटते। वन्यजीव मानव संघर्ष, पेच टायगर रिझर्व ह्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाघ असलेले टायगर रिझर्व आहे आणि याच्यामुळे आता सध्या आमच्याकडे मानवाची शिकार वाढलेली आहे, जे वाघांच्या फूड चेन मध्ये नव्हतं तर ते वाढलेली आहे। तर हा चौथा प्राधान्यक्रम राहील। 3च सांगायचं होतं पण मी चौथा सांगून दिला आणि त्यानंतर जे आहे ते क्रमाक्रमानं जवळपास सगळ्याच गावामध्ये ते प्रश्न आहे। धन्यवाद।